जेवणात बिझी आहोत. जेवणाच्या तयारीत उद्या गोडगोड आणि चांगलं स्वच्छ आणि चविष्ट जेवण देण्यासाठीचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. क्रिकेट क्रिकेट स्वतः ऐकून बोलायला लागले. त्याचा दिसतोय तिकडे. हो दिसते. आणि संध्याकाळचा सप्ताहाचा टाइम आणि चहा नाही असं होणार नाही. उत्सव असतोय, एकामेकाच्या मुखात असं भरवलं जाते. तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते आमच्या आजोबांचे आशीर्वाद घेण्यापासून, कारण आज आहे एकादश आणि आज हरिनाम सप्त्याचा आहे दुसरा दिवस. तर आज मी धरला उपवास आणि आजोबांचा आशीर्वाद घेऊन मी चाललो आता दर्शनाला आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी. चला, आपला इकडे व्हिडिओ चालू आहे. किशोर अण्णांच्या मातोश्री आहेत. हेच मिळवायचं आहे, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचायला नव्हता किंवा ज्यांनी आले नव्हते त्यांनी असं व्हिडिओ बघावं हीच इच्छा होती. होय. तर आत्ता आलो मी हरिनाम सप्त्याच्या ठिकाणी, म्हणजेच मल्लिकार्जुन मंदिर येतं. आणि आज तारीख आहे 13 एप्रिल 2026 आणि आता वाचन पण चालू आहे आणि इकडं आपलं दर्शन पण झालं आहे. कारण उपवास असले की पहिल्यांदा दर्शन पण येणं इथं करणं ते गरजेचं असते. उद्याचा जो महाप्रसाद असणार आहे त्यासाठी इथं मांडव घालायला पण आता सध्या चालू आहे. आणि त्याच्या पाठीमागे दिसते ती म्हणजे आमची मराठी शाळा आहे, मल्लिगिरी हायस्कूल मल्लिगिरी. तर रामकृष्ण हरी मंदिर. आणि खरं तर आत्ता उपवासाचं जे मिळते फराळ वगैरे ते आत्ता वाटप झालं आहे, म्हणजेच शाबू. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर यामध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला, रोहित केंगारे उतरले आहेत आणि विकेट. वेल डन, वेल डन. आज म्हणजे जसं आता सप्त्याची सुरुवात आहे, दुसरा दिवस आहे आणि उद्या महाप्रसाद असणार आहे. पण खेळण्याची वगैरे मजा असते देणे ती पुन्हा नसते. आणि आपल्या मराठी शाळेपाशी म्हटल्यावर विशेष सापडला. हो भाई भाई क्रॅक खाळू क्रॅक अंगाशे वडपाची. आणि इकडे बघा वयोमान नसते बाई खेळात. पाण्यासमोर वेल फिल्डिंग दाबून मारलंय. बाउंड्री ब्रँड रे. तर व्हिडिओ कसा वाटायला ते कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. संपला विषय. रात्रीचा पारायणाचा वेळ आहे. डे 2चा पण यातच घेणार, डे 3चा पण ब्लॉग यातच घेणार आहे, कारण हा ब्लॉग छोटा होतोय त्यामुळे. आणि आज मेन म्हणजे जी उद्याची तयारी आहे इथं सगळे काकी लोक ते नाहीत, म्हणजे आई लोक आहेत. तर त्यांनी मिळून इकडे स्वयंपाकाला आलेत. आई कोणतं गाव आपलं? भुकटी आलोर. आणि तुम्ही म्हणजे असं प्रसादाचं वगैरे काम करताय? रामकृष्ण हरी मंडळी. आणि इकडे आपली सगळी गावची मंडळी आहेत जी सगळं आत्ता जे साहित्य लागणार आहेत ते जे सगळी जमावट करत आहेत. आणि इकडं जेवणाची सुरुवात पण चालू आहे, उद्यासाठी सगळी तयारी चालू आहे. इकडं बाजूला आपल्या गावची मंडळी आहेत. बाकी रात्री हो घेतलाय हो. आम्ही आज जेवणात बिझी आहोत. जेवणाच्या तयारीत उद्या गोडगोड आणि चांगलं स्वच्छ आणि चविष्ट जेवण देण्यासाठीचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे आज व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही, उद्या प्रत्यक्ष जेवणाला या. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर आत्ता ही जी सुरुवात आहे ती हे सगळे आपले गुरुमाऊली आहेत, ज्यांच्यामुळं आता ही सुरुवात चालू आहे. आणि आमच्या गावचा जो महाप्रसाद आहे त्यामध्ये ही वारकरी संप्रदायाची सगळी मंडळी आहेत, ज्याच्यातून हा महाप्रसाद घडतोय. आणि आता तयारी पण चालू आहे एवढ्या रात्रीचं. आणि हे जी माऊली आहेत त्यांनी इथं थांबून आज रात्री हे करणार आहेत, सगळं जेवणाची तयारी करणार आहेत. रामकृष्ण हरी मंडळी. हे कसं वाटलं ते कॉमेंट नक्की करा.
काही काय बघालीस होय ते क्रिकेट क्रिकेट बघाली होत्यात घेतला आता होय. पट्टी गाव तुला ही आमची गावाकडं म्हणजे एक म्हणतात की वृद्ध लोक, परंतु ही जिव्हाळ्याची माणसं. आणि आज आमची आई म्हणजे आता दररोजच सवय लागली आईला आमच्या की क्रिकेट चालू झालं की आमची आई पहिल्यांदा क्रिकेट लावा म्हणते. काय लावायचं आई? क्रिकेट क्रिकेट ते स्वतः आई पण बोलायला लागले. ते आता दिसतंय तिकडे. होय होय दिसते दिसते. हा त्यासनी पोरासनी होय होय. क्रिकेट आवडतंय तुला? क्रिकेट आवडतंय. ते लावा म्हटलंय. हो होय. तर कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंट करा. चला आता पातेली पण सगळी बाहेर काढली जात आहेत. आणि आपण आता तयार होऊन आलेलो आहे. चला हो मी काल आलो बघ. तुका मने माझे याची सर्व सुख मने माझे याची सर्व सुख. आणि संध्याकाळचा सप्ताहाचा टाइम आणि चहा नाही असं होणार नाही, त्यामुळे बाळूमामाने चहा केल्यात, विषय संपला. आणि इकडे सगळी मंडळी आपली चहा प्यायसाठी जमले आहे. शुभमदा म्हणा, स्वप्नीलदा म्हणा, किंवा इकडे ही आपली पोरं भाऊभाई. सुट्ट्यामध्ये लोकांची गर्दी बघू शकता. आपल्याला काय वाटते ती साप आहे आणि आपण काय होतो, सावध होतो. झोपेमध्ये एवढी मोठी प्रचंड प्रमाणात आता गर्दी इथं मावा लागली, जी मुलं आणि लोक यायला लागले. उठतात ना. तर चला तर मंडळी, आज आहे आपल्या सप्त्याची सांगता, म्हणजेच आज सप्त्याचा महाप्रसाद असणार आहे. तर आज तारीख आहे बरोबर 14 एप्रिल 2026. आणि आजोबांचा आशीर्वाद घेऊन, म्हणजेच बाबांचा आशीर्वाद, बंडू बाबांचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघालोय. पप्पांना पण म्हटलं की आता निघायचं आहे, पॅकिंग वगैरे सगळं करून ठेवलं आहे. कारण तिकडून येऊन पुढं 90 किलोमीटर नरसिंहवाडीजवळ कुरुंदवाड गावाला मला परत रिटर्न जायचं आहे. त्यामुळे चला, खरी तर आपल्या ब्लॉगमध्ये रियालिटी मी आजच्या दाखवणार आहे की मी सध्या राहतोय आपल्या गावाकडं आलेलो आहे, आणि ही आपली आई आहे. ही रियालिटी आहे की मी तिकडं मामाकडं राहतोय आणि सध्या मी माझ्या वडिलांच्या गावी, म्हणजे माझ्या गावी आहे, मलिगिरे येथे. बाहेरचा पसारा वगैरे बघू शकताय. ते आमचं घर आहे इकडं. आमचे सध्या आजोबा तर नाही आहेत, परंतु ते आणि बबन आबा बुगडे त्यांनी काढला हा फोटो आहे जो खूप जुना आहे. आणि हा फोटो म्हणजे आमच्या वडिलांना झेंडावंदन हे करण्यासाठी बोलवलं होतं, मान मिळाला होता. हे वडील आहेत आमचे. तर मेमरीज तर खूप कमी आहेत त्यावेळचे, पण जे आहेत ते साठवून ठेवले आहेत. तर खूप वेळ न घालवता आपण जाऊया आता चला प्रसादाकडे. चला तर एकदा सर निघालोय देवळाकडे. आता जी बॅच आहे, म्हणजे ज्या बॅच तर्फे जास्त म्हणजे सहकार्य मिळाले त्या बॅचचं सत्कार वगैरे केला जातोय. आता पोचलोय मंदिरामध्ये, मल्लिकार्जुन मंदिरामध्ये. तर चला, थोड्या वेळात उपवास पण सोडायचा आहे, त्यामुळे बघूया पुढं कंटिन्यू करा ब्लॉग. पहिल्यांदा आपल्या महादेवाचं दर्शन सुद्धा झालं आपल्याला, मल्लिकार्जुन प्रसन्न. आणि आपल्या देवाचं दर्शन झाले म्हटल्यावर तर खरोखर सोहळ्याचा आनंद द्विगुणित होण्यासारखंच आहे. काल रात्रीपासून जे काम चालू आहे ते आत्तापर्यंत काम चालूच आहे. आणि इकडे बघू शकता पुऱ्याची व्यवस्था पण चालू आहे. खरंच या मौल्यांचं मानावं तेवढं, बोलावं तेवढं कौतुक आहे. कारण रात्रीपासून इकडं त्यांनी हे करतायत काम वगैरे, आणि जागून, म्हणजे मी पण रात्री होतो इथे, पण काही कारणास्तव सकाळी घरला आंघोळी वगैरे करण्यासाठी निघावं लागलं. आणि इकडं पण अजून काम वगैरे चालू आहे जेवणाचं. कांदा वगैरे कापायला चालू आहे. बोला की
आहे की आणतो हां बरोबर. चला फक्त ब्लॉग बनवून पण चालत नाही तर कामं पण करावं लागणार. चला जाऊया. दही घालायची सुरुवात झाली. मला थोडा पुढचा वेळ झाला बाकी. आरती चालू झाली. आरती चालू. आणि मला सांभाळायचं काम मिळालं. मेन उत्सव असतोय एकामेकाच्या मुखात असं भरवलं जाते. जे आता काल्याचा प्रसाद असतो जो चिरमुऱ्याचा तो बघू शकताय. ही असत्या खरी तर कोकणकरांची पद्धत ज्याच्यातून मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला नक्कीच लागते. आणि बघल तिकडं अरे आमची सुशी आहे. 2 मिनिटं मला मला सुशाने बरोबर ना त्यामुळं अक्का आई लेखी भरवायला लागले. जरी वाढण्यासाठी बफे टाईप असं बायकांना वगैरे सांगितलं असेल किंवा कर्मचाऱ्यांना सांगितलं असेल तरी गावची मंडळी ही आमची कमी पडणार नाहीत. सगळ्यांना मदत करायला लागल्यात. हेच असतंय गावचं गावपण आणि गावातली खरी ही ओळख. कारण माणसं कुठे पण कमी पडत नसतात. त्यामुळे मेन्यूमध्ये खूप काहीच आहे ज्यामध्ये हे बघू शकताय. कोशिंबीर, भजी, पुरी, परत खीर, भाजी, भात आणि मेन म्हणजे इकडं आईस्क्रीम पण ठेवलं आहे आज यावर्षी. मावशी आईस्क्रीम घेऊन जावा. ही सगळी यावर्षीची जोडणं आहे. म्हणजे एकदम विषय हाडवेगळी जेवण झालेलं आहे. दाजी लवकर. ताई आल्या ना. गाठ पडली ताई. अरे सोम माझा लहानपणीचा मित्र. गर्दी बघू शकता. 40 महिला आहेत वाढण्यासाठी आणि इकडे अजून रांग बाकी आहे. आता आमचं तर जेवण झालं. बघूया चला. थांब थांब पद्धत दूध केला ते. हा ही असते संस्कृती. हा काय नाही काय नाही. हाय काय आहे आणि पण देणार कधी येणार कधी येणार सांग. आता ह्याला व्हिडिओ करायला. हा? व्हिडिओ करायला. मग आता कुठं बनवतोस ते. व्हिडिओ मारायला ठेवतोय. चलू चला तर निघायचे पब्लिक इथून. तर पब्लिक ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि विषय हार्ड गौरव या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा. आणि आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब बनतायच. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. चला.